श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात ठेवलेल्या 11 वस्तू आजच बाहेर काढा, म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल. 1. मृत व्यक्तीचे कपडे. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नयेत. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह निर्माण करतात. 2. भग्न पावलेल्या मूर्ती व फोटो. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. असे असलेल्या मूर्तीवर लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. 3. सुकलेली फुले व निर्माल्य. देवी देवतांना वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी आपण बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवत असतो. मात्र हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे व वादविवाद होतात. 4. जुने लिंबू मिरची. घरात किंवा वाहनांना नजर लावू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. हे लिंबू मिरची एका आठवड्याहून अधिक काळ घरात किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. 5. जुने कॅलेंडर. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घरात अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच ते कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्याची जागा नवीन कॅलेंडरला लावावे. 6. काटेरी झाडे. काटेरी झाड घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. 7. दूध निघणारी झाडे. काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांची पाने तोडल्यावर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो, अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये. 8. तडा गेलेली किंवा फुटलेला आरसा. तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पाडतो आणि प्रत्येक कामात अपयश येऊ लागतो. 9. बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळे. बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ घरात असतील तर चांगले चाललेले वाईट वेळेत रूपांतर होते. अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत. दुरुस्त करणे शक्य नसेल तर ते घराबाहेर काढावीत. 10. फाटलेले पाकिट, वॉलेट. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटीला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो आणि पाकिट पैशाने भरलेले राहते. त्याचप्रमाणे पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती बदलावी. तिजोरीत पैशाच्या शेजारी इतर अनावश्यक वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक या गोष्टी तिजोरीत व्यवस्थित ठेवाव्यात. तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. 12. कोळीचे जाळे. घरात कोळीची जाळी जळमट होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेतल्या जातात. यामुळे चांगली वेळ सुद्धा वाईट वेळेत बदलते आणि घराला वास्तुदोष लागतो. 13. चित्राचे प्रकार. घरामध्ये वाहत्या पाण्याचे चित्र, अकराळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग किंवा रडणाऱ्या व उदास स्त्रियांचे फोटो असू नयेत. असे नकारात्मक वातावरण असणारे चित्र घरात लावल्याने एक प्रकारचा तणाव निर्माण होतो. 14. वापरात नसलेले फर्निचर. वापरात नसलेले फर्निचर व इतर टाकाऊ वस्तू वेळेवर घराबाहेर काढाव्यात. या वस्तू घरात तशाच राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती होते आणि घराची प्रगती थांबते. 15. पुस्तकाचे कपाट. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पे बनवले असतील तर त्या कपाटाला दरवाजे किंवा काच बसवलेले असावे. जर कपाटाला दरवाजे नसतील तर या पुस्तकांमधील ऊर्जा घराबाहेर विखुरते, ज्यामुळे घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो आणि घरात सततचे वादविवाद निर्माण होतात. 16. रासायनिक व औषधी वस्तू. औषधे, कीटकनाशके, बाथरूम किंवा टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने आणि मच्छर
दूर ठेवण्यासाठी कॉईल यासारख्या वस्तू स्वयंपाकघरात चुकवून ठेवू नयेत. या सर्व वस्तू घराच्या अशा सुरक्षित व बंदिस्त जागी ठेवाव्यात जिथे मुलांचा हात पोचणार नाही. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.